नमस्कार. तर आम्ही हा जो घरचा शिवजन्मोत्सव आहे, तर त्या जन्मोत्सवामध्ये काही महत्त्वाचे देखावे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, की त्या देखाव्याच्या माध्यमातून शिव इतिहास आहे आणि त्या शिव इतिहासामधल्या ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत आणि त्या घटनेच्या जर आपण गर्भित अर्थ बघितला तर तो खूप मोठा आहे. तर त्या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि त्यासोबतच एक जहाजाचं शिल्प आहे. आपल्याला माहिती आहे की एखादं राष्ट्र असेल, देश असेल आणि त्याच्या जर सीमा सुरक्षित ठेवायचा असेल तर आपण बघितलं खालचा पूर्ण भारताचा जो भाग आहे तर तो पूर्ण सागर किनारा आहे. आणि मग साधारण 350 वर्षापूर्वी महाराजांनी ती गरज ओळखली आणि मग त्या ठिकाणी आर्मर तयार केलं, म्हणजे की द फादर ऑफ इंडियन नेव्ही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जातं, म्हणजे की देश आज जो पूर्ण देश सुरक्षित आहे ती त्यांच्या त्यावेळेच्या दूरदृष्टीमुळे आहे. त्यानंतर जे आहे ती शिवराज्याभिषेक हा एक देखावा या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे. तर शिवराज्याभिषेक आपण पाहतो की साधारणपणे 11व्या शतकापासून ते 16व्या 17व्या शतकापर्यंत परकीय आक्रमकांनी भारतावरती सत्ता ठेवलेली होती आणि ह्या 600-700 वर्षाच्या काळामध्ये भारतातला स्वकीयांचा स्थानिक जो राजा आहे तो परकीयांच्या विरुद्ध युद्ध पुकारतो किंवा त्यांच्या विरुद्ध संग्राम म्हणता येईल तो चालू करतो आणि तो स्वतः या ठिकाणचा स्थानिक राजा होतो आणि राज्याभिषेक करून घेतो. ही देखील इतिहासातली खूप मोठी गोष्ट आहे. शाहिस्तेखानाचा जे काही लाल महालातला प्रसंग आहे की आपण पाहतो की राजा म्हटल्यानंतर डामडोल वगैरे हे ते, पण छत्रपती शिवाजी महाराज हे ना की राजवाड्यात किल्ल्यावर मध्ये बसत होते, तर ते स्वतःहून पुढे होऊन लढणारे असे शूर लढवय्ये राजे होते. हे आम्ही त्या प्रसंगातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो प्रतापगडाचा जो रणसंग्राम आहे, अफजल खानाचा वध वगैरे, तो देखील खूप चतुराईने महाराजांनी त्या ठिकाणी अफजल खानाचं जे आक्रमण आहे ते परतावून लावलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते आग्राहून सुटका. बघा, महाराज इथून जवळपास 1500 किलोमीटर जो आग्रा आहे त्या ठिकाणी जातात आणि 5 लाखापेक्षा जास्त सैनिकामध्ये औरंगजेबाच्या त्यांना ते बंदी केलं जातं. बंदी ह्याच्यासाठीच की महाराजांना त्या ठिकाणी आता ते संपणारच होते अशी परिस्थिती होती. पण अशाही परिस्थितीमधून महाराजांनी न डगमगता, रक्ताचा एक थेंबही न सांडता, स्वतःसह जे सोबतचे काही मोजके मावळे होते त्यांना देखील कसलेही दुखापत न होऊ देता सर्वांसह महाराज अगदी मुत्सद्देगिरीने परत रायगडावर परत आले. ही देखील खूप मोठी इतिहासातली गोष्ट आहे. तर आज महाराज नाहीत तरी परंतु तो प्रसंग आपल्याला हे शिकवतो की तुम्ही अशा मोठ्या अडचणीमध्ये असाल तर तुम्ही शांत संयमी राहून अशा प्रसंगातून देखील स्वतःला बाहेर काढू शकताय. या बाबतीत आपण त्यामधून स्फूर्ती घेऊ शकतो आणि म्हणूनच ती घटना जी आहे ते खूप महत्वाची आहे. त्यानंतर ताराराणी साहेब, जे महाराणी ताराराणी साहेब आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई आणि राजाराम महाराजांच्या पत्नी ज्या आहेत, त्यांच्याबद्दलचं आज आपल्याला भारतात तर द्या सोडून पण महाराष्ट्रातही माहिती नाही. आपल्याला माहिती आहे की 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, 1689ला छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं आणि 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं. साधारणपणे 1681ला या ठिकाणी औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात आला. आता ही तिन्ही छत्रपती संपले म्हणजे आता हे जे काही मराठ्यांचं स्वराज्य आहे ते आपल्याला सहज भेटेल असं एक त्याचा कयास होता. परंतु 1700 ते 1707 वर्षे एक महिला महाराणी ताराराणी साहेब यांनी मोगलांशी 2 हात केले आणि अगदी आपण काही केलं, 27 वर्षे महाराष्ट्रात राहिलो परंतु आपल्याला मराठा साम्राज्य किंवा स्वराज्य जिंकता आलं नाही. या उद्विग्नेतून इथंच महाराष्ट्रातच औरंगजेबाला संपावं लागलं, त्याचं निधन इथंच झालं. म्हणजे 7 वर्ष महाराणी ताराराणींनी औरंगजेबाशी युद्ध चालू ठेवलं. हा संघर्ष खूप मोठा आहे आणि त्यानंतर मग मोगली जी काही सत्ता आहे हळूहळू खिळखिळी होत गेली आणि मग स्वराज्याचं जे आहे ते भारतभर त्यानंतर वाढत गेलं. हा देखील खूप मोठा प्रसंग आहे. परंतु आपल्याला ताराराणी साहेबांचा इतिहास माहिती नाही, तो देखील आम्ही एका प्रसंगातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक महत्वाचं आणखी नाही, जिजाऊ आणि शिवबा. आपण पाहतो की बाहेर शिल्प असते की देवी शिवरायांना तलवार देत आहे. ठीक आहे, त्यामागेही काही इतिहास असेल, परंतु आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय की जिजाऊ शिवबांना तलवार देत आहेत. तर जे काही स्वराज्य घडलं आणि त्याची जी प्रेरणा आहे आणि जिजाऊंचे जे काही गुरु आहेत किंवा त्यांना जे काही राजकारण असेल, युद्धनीती असेल, स्वराज्याबद्दलचं जे काही स्वप्न असेल ते जिजाऊंनीच दाखवलं. आणि जिजाऊंच्या शिवरायांच्या गुरु कोण, तर हे आम्ही त्या प्रसंगातून दाखवण्याचा
प्रयत्न केलेला आहे. याशिवाय जे आहे ते या ठिकाणी विशाळगडचा जो काही रणसंग्राम आहे पावनखिंडीचा, आपण जर पाहिलं की स्वराज्य हे का टिकून होतं, तर त्या ठिकाणी पाहिलं की बाजीप्रभू असतील, मांदल असतील, तेव्हाचे जे काही मावळे असतील, तर ते मरायला तयार होते महाराजांसाठी. तर त्याच्यातून एक आपण हे करू शकतो की महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी. तर ते प्रत्येकाला हे वाटत होतं की हे राज्य काही स्वराज्य म्हणजे कुठले शिवाजी महाराजांचं आहे किंवा काही नाही, तर ते प्रत्येकाला माझं स्वराज्य आहे, माझ्या स्वतःचं आहे, हा प्रत्येकाचा समज होता. म्हणून ते प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या राज्यासाठी अगदी स्वतःचा जीव देखील पणाला लावण्यासाठी मागं पुढं पाहत नव्हते. अशा प्रकारचा आम्ही तो प्रसंग दाखवलेला आहे. बाकी जिजाऊ आहे तेव्हाची जी काही पगडी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, ती देखील आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. अ, हे जे आहे शिवजन्मोत्सव सोहळा जो शिवनेरीवरचा आहे, तर तो देखील या ठिकाणी ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे महत्वाचे जे प्रसंग आहेत शिवरायांच्या इतिहासातले, तर ते आम्ही या घरच्या शिवजन्मोत्सवामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरामध्ये हे सर्व देखावे दाखवण्यासाठी थोडंसं अडचणीचं देखील होतं, परंतु आमचा जो उद्देश आहे तो घरचाच शिवजन्मोत्सव आणि तो घरातच व्हायला पाहिजे, हा आमचा त्यामागचा उद्देश आहे. जे काही बाहेर जे चांगल्या पद्धतीने साजरे करतात तर त्यांचं नक्कीच खूप अभिनंदन. पण काही चुकीच्या पद्धतीने देखील, पण ठीक आहे, पण तिथं मर्यादा येतात बाहेरच्या याच्यामध्ये, काही मिरवणुका असतील हे ते, आनंदोत्सव होतो, परंतु इतिहासातून काही गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या बाबतीत आपण बाहेर घेऊ शकत नाही. तर आपण या ठिकाणी घरामध्ये जर शिवजन्मोत्सव केला तर विचारांची देवाणघेवाण असेल, महाराजांची विचारांची जी काही माहिती करून घेणे असेल आणि नवीन पिढीला त्यापासून माहिती होणं, हा देखील त्यामागचा मोठा उद्देश आहे. येस.